Okay, we are back with a new sum which is on number lines. We are supposed to represent root 5 and root 10 on the number line. नंबर लाईन वरती आपल्याला ह्या दोन्ही आकडे रिप्रेझेंट करायचे आहेत, जेव्हा की दोन्हीही कशा आकडे आहेत. रूट 5 चं उत्तर निघतं का? निघत नाही. म्हणजे कसा आकडा आहे तो? इररॅशनल नंबर. रूट 10 इज अगेन अन इररॅशनल नंबर. असे दोन्ही आकडे आपल्याला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे आहेत. कसं काय करणार आहोत? आता ह्यासाठी ना तुम्हाला एक थोडी बेसिक्स माहित पाहिजे. कशाची? पायथागोरस थिअरमची. आठवले म्हणजे कधी आठवते का रे पायथागोरस थिअरम शिकलाय का तुम्ही? पायथागोरस थिअरम काय असतो? पायथागोरस थिअरम सांगा जरा. काय आठवते सांगा. पायथागोरस थिअरम अच्छा कुठे वापरतात? रेक्टँगल मध्ये वापरतात ना आपला, बरोबर ना? पायथागोरस थिअरम आयुष बरोबर की नाही? आयुषच म्हणतोय, शंतनू आहे की नाही? व्हेरी गुड. पायथागोरस थिअरम कुठे? सर्कल मध्ये वापरतात का रेक्टँगल मध्ये? दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे, एक तर सर्कल एक तर रेक्टँगल. कुठे वापरतात सांगा. शंतनूचं म्हणणं आहे रेक्टँगल. तू सांगशील मित्रा. युवराज रेक्टँगल. आणखीन एक आपल्याकडे रेक्टँगलचा व्यक्ती आलेला आहे. तू सांग. दोन ऑप्शन आहे, सर्कल का रेक्टँगल? वर्तुळ का आयत? रेक्टँगल. क्या बात है मॅडम. सर्कल का रेक्टँगल? रेक्टँगल. ओके पुढे रेक्टँगल. क्या बात है, वजन वाढलं रेक्टँगलचं. मागे संस्कृती. डन. हा तू रेक्टँगल. आयत म्हणजे रेक्टँगल. हा श्रेयश सर्कल म्हणा कुठेतरी. नेक्स्ट रेक्टँगल मध्ये. क्या बात आहे. काय सगळेच म्हणतात, आपल्याला म्हणायला लागेल. एकच राहिलाय, ढगे सांग. हा पायथागोरस थिअरम हा ट्रायंगल मध्ये वापरतात. ह्याच्यात पण वापरत नाही ना ह्याच्यात पण वापरत नाही. तुम्ही काहीतरी विसरताय. ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. अख्ख्या वर्गाने रॉंग आन्सर दिले, त्याने बरोबर दिलं. ट्रायंगल कोणता असतो रे? ट्रायंगल कोणता असतो तो? राईट अँगल ट्रायंगल असतो, तरच पायथागोरस थिअरम लागतो. राईट अँगल ट्रायंगल मध्येच लागतो तो. चालले ते रेक्टँगल. एकाने सांगितलं की सुरुवातच झाली रेक्टँगलची. पायथागोरस थिअरम वापरून दाखवतो. इकडे बघा, लक्ष द्या. राईट अँगल ट्रायंगल सोडला तर बाकी कुठे लागत नाही तो. सगळ्यांनी चांगलं लक्ष द्यायचंय. 90 डिग्री इथे सिम्बॉल आहे बघा, 90 डिग्रीचा, 90 डिग्री. ह्याच्या समोर जी बाजू असते तिला म्हणायचं हायपोटेन्यूज साइड. हायपोटेन्यूज साइड मराठीमध्ये कर्ण बाजू. कर्ण बधीर लिहू नका, कर्ण बाजू लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, कर्ण बाजू. ओके ऑल राईट. आता इकडे हा बेस आहे, याला हायपोटेन्यूज साइड, याला काय म्हणायचं? बेस. आणि ही उभी आहे, हिला काय म्हणायचं? हाईट. सिंपल. आता पायथागोरस थिअरम काय बघा. पायथागोरसने सांगितलं, पायथागोरसने या तिन्ही साइड्स मध्ये एक रिलेशन तयार करून दिलं आपल्याला. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकमेकांशी कनेक्टेड कशा आहेत, तर काय करावं लागतं बघा. फॉर्म्युला असा आहे, हायपोटेन्यूज साइड स्क्वेअर. हायपोटेन्यूज साइड चा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. तुम्ही स्कूलमध्ये असंही शिकले असाल की वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. तसंही चालतं, तो काय प्रॉब्लेम नाही. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे कर्ण बाजूचा वर्ग बरोबर पाया जो आहे त्याचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. हा पाया आणि ही उंची. सिंपल. आता हायपोटेन्यूज कोण आहे सांगा रे तिकडे? पी आर. काय लिहायचं? पी आरचा स्क्वेअर. बेस म्हणजे कोण आहे इथं? क्यू आर. क्यू आरचा स्क्वेअर प्लस पी क्यूचा. कळतंय नक्की? याला म्हणतात पायथागोरस थिअरम. आठवलं का? आता काही रिकॉल झालं? 90च्या समोर जी बाजू असते तिला हायपोटेन्यूज म्हणायचं. तिचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. दिस इज हायपोटेन्यूज थिअरम लाईक पायथागोरस थिअरम.
झालाय तुम्हाला की नाही झालाय? हा, काहीच आठवत नाही रे तुम्हाला, फार ट्रायंगलचं रेक्टँगल सांगता तुम्ही. अवघड काम आहे. तर असं आता होते, म्हणजे काही लक्षात येते का आपण असं काहीतरी शिकलो होतो बाबा? हा, हे असंच राहू देऊ आपण नोट्स म्हणून. ठीक आहे. बरं, आता याचा आणि ह्यांचा काय संबंध आहे? नीट आहे का? रूट फायला तुम्ही पट्टीवरती डायरेक्टली मोजू शकत नाही. रूट फायला मोजू शकत नाही तर मग ड्रॉ कसं करायचं नंबर लाईन वरती? हा सगळ्यात मुख्य प्रश्न. रूट फाय साठी आपण काय करतोय बघा, एक ट्रायंगल ड्रॉ करतोय. चांगलं लक्ष द्या. एक ट्रायंगल ड्रॉ करायचा असा, राईट अँगल ट्रायंगल. तर ह्या बाजूला ड्रॉ करतो असा. ABC. नीट पाहायचं सगळ्यांनी, एकदम व्यवस्थित. आणखीन एक ह्यातली गोष्ट राहिली सांगून द्यायची, ती पण सांगतो. हा जो ट्रायंगल आपण बघितला PQR, त्याच्यामध्ये ह्या बाजूला काय म्हटलोय आपण सांगा जरा? हायपोटेन्यूज साईड. ही सगळ्यात मोठी साईड असते, लक्षात ठेवायचं. मोठी म्हणजे याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा लांबीनं सगळ्यात मोठी कोण असते? PR, हायपोटेन्यूज साईड. हायपोटेन्यूज साईड इज द लार्जेस्ट साईड इन अ राईट अँगल ट्रायंगल. लांबीला ही सगळ्यात मोठी असणार आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर हे 5 असेल, हे 4 असेल, हे 3 असेल. बघा, ही छोटी आहे, ही थोडीशी मोठी आणि ही सगळ्यात मोठी. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. आता आपल्याला रूट फायला नंबर लाईन वरती ड्रॉ करायचा आहे. रूट फायला कसा ड्रॉ करणार? इट इज सिम्पल. तुम्ही हा रूट फाय ना इथं लिहायचा. इथं कुठं लिहायचा? हायपोटेन्यूज वर लिहायचा. हायपोटेन्यूज वर, हायपोटेन्यूज बाजूवर लिहायचा. इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता तुम्हाला असे दोन नंबर शोधायचेत, असे दोन नंबर शोधायचे ज्यांचा स्क्वेअर हे आन्सर येईल. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला मी. समजा इथे मी 2 पकडलं आणि इकडे मी 1 पकडलं, किंवा उलट पकडूया आपण, कसंही जमेल. 1 2 कसंही पकडा, नो प्रॉब्लेम. इट इज ऑल अप टू यू. 2 आणि 1 पकडलं तरी जमण्यासारखं आहे, म्हणजे काही कन्फ्युजन. 1 पकडलं हे डिस्टन्स आणि 2 पकडलं. आता मी पायथागोरस थेरम लावतो 2 मिनिटासाठी. ते लक्ष द्या. पायथागोरस थेरम तुम्ही सांगा. चला मला, चला पायथागोरस थेरम तुम्ही सांगायचे. 1 आणि 2 आपलं असंच अज्युम केलं, माझ्या मनात आलं, मी घेतले 1 आणि 2. तुम्ही मला पायथागोरस थेरम सांगा. इन ट्रायंगल ABC कसा वापरला पाहिजे पायथागोरस थेरम? इथे थेरम लिहितो पहिले मी. हायपोटेन्यूज साइड स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा, हायपोटेन्यूज साइड कोणती आहे इथं? 90च्या समोर कोणती आहे? ही हायपोटेन्यूज आहे ना. मला शिकवलंय मी कशी ओळखायची हायपोटेन्यूज. 90च्या समोर जे असते तिला काय म्हणायचं? हायपोटेन्यूज. कोण आहे ती? AC. ACचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस कोण आहे? CB. CBचा स्क्वेअर प्लस ABचा स्क्वेअर. AC स्क्वेअर. CBची किंमत सांगा किती आहे? तोंड उघडा सगळ्यांनी पटापट. CB किती आहे? 2. 2चा काय करायला लागेल? स्क्वेअर. AB बघा किती आहे? 1, त्याचा पण स्क्वेअर. ACचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती येतो? 4, आणि 1चा स्क्वेअर 1. AC स्क्वेअर इज इक्वल टू किती भेटणार तुम्हाला? 5. 4 + 1 5. लक्ष द्यायचं सगळ्यांनी, चांगलं लक्ष द्यायचं. बघा, ACचा स्क्वेअर तुम्हाला मिळालाय 5. तुम्हाला जर फक्त AC काढायची असेल ना, फक्त AC साईड, तर काय करावं लागेल माहितीये का? हा स्क्वेअर काढून टाकावं लागेल. पण त्याला एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. जर हा स्क्वेअर काढून टाकला तर पलीकडे स्क्वेअर रूटचं साईन टाकायचं. हा नियम लक्षात ठेवायचा. जर वर्गाचं चिन्ह काढलं तर पलीकडे वर्गमूळ टाकायचं. मग आता काय येईल बघा इथे? AC इज इक्वल टू रूट 5. हा स्क्वेअर काढला तर इकडे काय झाला? स्क्वेअर रूट झाला. स्क्वेअर काढलं की स्क्वेअर रूट टाकायचं, लक्षात ठेवायचं. इकडचा स्क्वेअर काढून टाकला ना तुम्ही, इकडे काय टाकायचं? स्क्वेअर रूट. हा नियमच लक्षात ठेवायचा. AC इक्वल टू रूट 5. इथे येतं रूट 5. म्हणजे थोडक्यात मला जर का रूट 5 आन्सर काढायचंय तर मला आकडे कोणते गरजेचे आहेत? 1 आणि 2. हे मला लक्षात आलं पाहिजे. कसं लक्षात येईल? सोपं ट्राय करावं लागेल तुम्हाला, त्याला पर्याय नाही. 1 आणि 2, 2चा स्क्वेअर 4, 4 + 1 5 येते. असंही ओळखू शकता तुम्ही. याचा पण स्क्वेअर करा, याचा पण स्क्वेअर करा.
वर्ग तर करता आलेच पाहिजे. 2 चा स्क्वेअर 4. 7वी मध्ये होतं ना वर्ग तुम्हाला, 8वी मध्ये पण होतं. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट चॅप्टर होते तुम्हाला. सोपं आहे. 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, 4 + 1 5. असं लक्षात ठेवावं लागेल. आता 10 आहे, तर 10चं उदाहरण लगेचच बघूया आपण. 10 ला कसं करता येईल बघा. हे बघा, 10 आणण्यासाठी पहिले स्क्वेअर पार्ट पाहिजे रे तुम्हाला, तर हे सगळ्या गोष्टी होतील. हे बघा, 1 चा स्क्वेअर किती येतो? 1. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. 9 + 1 किती येतं? 10. येते की नाही? 9 + 1 10. मग मी काय करतो माहितीये का? इथं 3 टाकतो, इथं 1 टाकतो आणि इथं टाकतो √10. सिंपल. जसं इथे 2 आणि 1 हे बघा ना. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. मित्रांनो आपल्याला 5 पाहिजे होता. 4 + 1 किती होतंय? 5. येते का नाही? 4 + 1 5. पण मग कोणाचा स्क्वेअर घ्यावा लागला? 2 आणि 1 चा. मग इथे 2 टाका, इकडे 1 टाका, इथे √5 टाका. सिंपल. स्क्वेअर पार्ट असतील तर हे काम होईल. परत सांगतो, घाई होत असेल तर. 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9. हे पार्ट पाहिजे सगळ्यांना? हा, बंद आहे का ते? हा हा, चाल 9 + 1 किती येतं? 10. तुम्हाला 10च पाहिजे होतं ना. इकडे ऍड करायचं. इकडे बघा, 9 + 1 10. इथं √10 टाका. हा 3 आणि हा 1 इकडे टाकून द्या. 3 आणि 1. आता 5 पाहिजे ना. 4 + 1 किती येतं? 5. मग इकडचा 2 आणि इकडचा 1 टाकून द्या. 2 इकडे 1. कळतंय लॉजिक काय आता? आता काही जास्त पाठ करायची गरज नाही. फक्त स्क्वेअर्स माहित असेल तर हे करू शकता तुम्ही. नक्की कळतंय ना कुठून ऍड करायचं? ह्या दोघांचे ऍडिशन 9 + 1 10. 3 आणि 1 घेऊन गेले नाही. 3 आणि 1. आता नंबर लाईनवर हे कसं ड्रॉ करायचं? एवढं कळालं नक्की? संस्कृती डाऊट आहे का? परत सांगू शकतो मी, मला काय प्रॉब्लेम? मला सांगा. किती वेळा विचारा, मला तो प्रॉब्लेम नाही. फ्रेश विचार. डाऊट असेल तर विचार. तुम्ही विचारा कोणी. बघा वाटलंच एकदा. 1-2 मिनिटं घ्या. हे कळतंय का आकडे कसे सिलेक्ट करायचे? आयुष सांग रे. आयुष्य म्हणतो, शंतनू सांग कसं करायचं सिलेक्ट. मला 10 पाहिजे इथं, तर मी काय केलं पाहिजे? √10 पाहिजे तर 9 + 1. व्हेरी गुड. 9 + 1 10. इथं √10 टाकला. 3 आणि 1 घेतल्यामुळे इकडे 3 टाकायचं, इकडे काय टाकायचं? 1 टाकायचं. सिंपल एकदम. हा. आता नंबर लाईनवर हे कसं ड्रॉ करायचं सांगतो बघा. ही सगळी जत्रा घेऊन नंबर लाईनवर जायचं. आता बघा, हे दोन्ही ट्रायंगल घेऊन जातो मी. एक एक करून करूया आपण. पहिले √5 करूया. हाऊ टू ड्रॉ दिस ऑन नंबर लाईन. हे बघा, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची अशी. 0. प्रॉपर स्केल घेऊन ड्रॉ करायची. ही पट्टी घेऊन ड्रॉ करायची. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. इकडचं काय -1 वगैरेची गरज नाही, पण टाकून द्या समजा. ओके. आता नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हे बघा, अरे बस खाली मित्र, खाली बस. हे 2 सेंटीमीटर आहे. 2 सेंटीमीटर तुम्ही इकडनं इकडे या. शून्यापासून इथं 2 पर्यंत आलात. अशी एक लाईन डार्क करा. केली? आता 1 सेंटीमीटर उभं काढायची उंची. उंची 1 सेंटीमीटर. कुठं? ह्या 2 पासून 1 सेंटीमीटर उंचीची एक लाईन ड्रॉ करा. एकदम स्ट्रेट लाईन, पट्टीने काढायची. 90 डिग्री टाकायचं. 90 डिग्री असं स्ट्रेट लाईन काढली. डाऊट आहे? जर मित्रांनो नीट ऐका, तर हे आडवं 2 आहे आणि उभं 1 आहे, तर हे किती असणार आहे? √5. किती असणार? √5. मग आता काय करायचं? पट्टीने फक्त जोडायचंय. पट्टीने फक्त हे 2 टोकं जोडायची. इथं 1 सेंटीमीटर लिहायचं फक्त 1, म्हणजे ही उंची 1 आहे समजतं. हे तर 2 आहे दिसतंयच आहे, 1 आणि 2. इथे लिहायचं √5. आता ह्याच्या पुढची एकच स्टेप बघा. राऊंडर माहिती आहे काय असतो? कर्कटक नसतं का ते राऊंडर, ते आणि ही पेन्सिल आहे समजा. हे राऊंडरचं टोक आहे, हे पेन्सिलचं टोक आहे. हे कुठे ठेवायचं? राऊंडरचं टोक 0 वरती. हे मोजायचं माप थोडक्यात. मोजलं?
इथून ही अशी लाईन खाली टाकायची. आता माझं हे दोन्हीकडे एकत्र टच असल्यामुळे खाली जाणार नाही, पण कुठून टाकायची लक्षात घ्या बघा. ही अशी जशी जाईल तशी बघा. हे अंतर मोजलं की नाही, डायरेक्ट राऊंडरनेच खाली टाकायची. हे बघा ही अशी. आता हे जिथं येईल ना, इथं पॉईंट मार्क करा. समजा एम, ओ पासून 0 पासून या एम पर्यंत हे झालं मित्रांनो √5 डिस्टन्स. पहिले 2 घेतलं, नंतर 1 घेतलं, ही लाईन जोडली, राऊंडर घेतला, इथं ठेवला, इथनं फक्त खाली टाकायला, इथून खाली घेतलं फक्त. सिंपल आहे. इथून इथपर्यंत अंतर किती झालं √5. थोडक्यात तुम्ही हे नाही हे इथं खाली ड्रॉ केलंय. नक्की कळतंय मी काय म्हणतोय. आता √10चं कसं करणार? सेम तसंच आहे बघा. √10चं कसं करणार दाखवतो. 0 1 2 3 4 हे पुढचे गरजेचे नाहीत पण टाकलेत मी. √10 कसं करणार नीट बघा. √10 साठी ट्रायंगल कुठे रे आपला? म्हणजे पहिले ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल. हा असा ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल तुम्हाला, तर कळणार तुम्हाला की कसं येणार आहे. नशीब एकावर एक नाही आला तो, बऱ्याचदा एकावर एकच येतो. बघून घ्या याच्याकडे. मला सांगा आडवं किती ड्रॉ करायचंय? 3 आणि उभं किती? 1. आडवं 3 उभं 1. हे बघा आडवं 3 म्हणजे हे असं 3, उभं 1 म्हणजे 1 सेंटीमीटर असं उभं. नक्की जमेल? डाऊट? आता हे जोडायचं. जोडलं तर 90 डिग्री टाका असा. हे √10 म्हणा असं. राऊंडर घ्यायचा, इथं ठेवायचं, इथं इथून खाली ढकलायचं फक्त. हा पॉइंट मार्क करा. समजा पॉइंट एम टाकला तो. हे आहे मित्रांनो √10. कळतंय नक्की? डाऊट आहे? स्वतः ट्राय करावं लागेल आणि नाही जमलं तर मला उद्या सांगा. ठीक आहे. आता हे रेकॉर्डिंग तर मी टाकतोच आहे युट्यूबला, तिथं चेक करा. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो ग्रुपला, तिथून लिहून टाका. पलीकडच्या लेक्चरला जाऊ शकता. नो प्रॉब्लेम. चलो, थँक्यू.